अकोले, कोपरगाव, संगमनेर येथील रुग्णालयांचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन. राज्य शासनाची मान्यता. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. अहिल्यानगर शिर्डी प्रतिनिधी भाऊसाहेब वाकचौरे. जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर या तिन्ही तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या 30 खाटांच्या बेड ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे 100 खाटांच्या रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यात राज्य शासनाने मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. याविषयी माहिती देताना पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, तिन्ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांचे 100 खाटांमध्ये रूपांतर व्हावे अशी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मागणी होती. या अनुषंगाने आरोग्य मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर श्रेणी वर्धनास मान्यता मिळाली असून यामुळे उपचाराचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना औषधे व साधन सामुग्रीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात अहिल्यानगर सुमारे 18 कोटी रुपये निधीतून सुरू करण्यात आलेल्या कार्डियाक कॅथलॅबचा रुग्णांना मोठा लाभ होत आहे. या लॅबमध्ये आतापर्यंत 13 रुग्णांची एंजिओग्राफी, 3 रुग्णांची एंजिओप्लास्टी आणि 77 रुग्णांची 2D इको चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली आहे. याशिवाय गंभीर रुग्णांवर जिल्ह्यातच उपचार व्हावेत यासाठी उभारण्यात येत असलेल्या क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीचे काम 60% पूर्ण झालं असून लवकरच ते रुग्णसेवेत दाखल होईल, असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं. सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. 2024-25 या वर्षात जिल्ह्यातील 24,664 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून शासनाच्या माध्यमातून संबंधित रुग्णांना उपचारापोटी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला कडक निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी स्वतः या बाबतीचा नियमित आढावा घेऊन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.